हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग. कारण की खूप सकाळी सकाळी व्लॉगही शूट करायला घेतला, कारण की सकाळचे वाजले होते 6:30. माझी आंघोळ होऊन मी इथे बटाटे सोलते, कारण की खूप लवकर उठलेली आणि ही कामं करायची असेल तर खूप लवकरच उठावं लागतं. कारण की आपल्याला ऊन लागायच्या आत ही कामं करायची असतात, म्हणजे त्यानंतर पापड्यांना भरपूर असं ऊन लागतं. कारण की त्या सकाळी हवा पण कमी असते आणि त्यामुळे व्यवस्थित अशा त्या सुकतात आणि नंतर आपल्याला चटकेही कमी बसतात. म्हणून ही कामं तरी सकाळीच करायची असतात. मग नंतर काय दिवसभर आपली कामं चाललेलीच असतात. तर मागच्या एका व्हिडिओत शेअर केलं होतं प्लॅनिंग सगळं, पण नंतर मग होळी आली आणि मग मी थांबून घेतलं होतं. सो आता बघू शकतात की छान ऊनही पडतंय. बटाटे छान असे स्मॅश करून घेतले. माझ्याकडनं एक थोडी मिस्टेक झाली की बटाटे मी किसून घ्यायला हवे होते, जेणेकरून आहे ना बटाटा खूप एकजीव असा साबुदाण्यामध्ये होतो. आणि त्या दिवशी भाजलेला हा साबुदाणा आहे तो घेतला. 1 चमचा इथे लाल मिरची पावडर आहे. वाळवलेल्या ज्या मिरच्या होत्या ना त्याची मी ते बारीक पावडर केली आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. हे सगळं थोडंसं पाणी टाकून तुम्ही एकजीव करून घ्या. खूप इझिली असं कोणीही बनवू शकतात हे पापड. तो चला तर साबुदाणा आणि बटाटा छान एकजीव केला. आणि तुम्ही बघू शकताय की एक मोठ्या पातेल्यात रिंग ठेवली आणि त्यावरती या पातेल्यात मी सगळं जे काही मिश्रण बनवलं होतं ते ठेवलं, जेणेकरून काय होतं की मिश्रण छान असं 20 ते 20 मिनटासाठी मी साधारण वाफवलं होतं. मध्ये पाणी टाकलेलं, अर्धा ते 1 ग्लास पाणी मला लागलं. आणि जोपर्यंत ते असं छान वाफत नाही तोपर्यंत पापड्या अजिबात चांगलं जमत नाही. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. आणि टेरेस स्वच्छ धुवून घेतलेलंच होतं 2-3 दिवसापूर्वी, पण म्हटलं आज पुन्हा मी झाडून घेतलं आणि त्यानंतर ही साडी अंथरली आणि छान असं साडीवर करणार होते. छानपैकी ऊन पडलंय आणि आता आम्ही पापड्या करतोय. थोडीशी हवा पण सुटलेली आहे, पण चला नंतर ऊन छान होईल. तर आता सध्या टेरेसवरती ऊन नाही तोपर्यंत करून घेतो. मुलंही उठली होती त्यामुळे मग त्यांनाही टेरेसवरती घेऊन आले, कारण की खाली लक्ष कोण देणार. मिस्टरही जिमला गेले होते. आणि बघू शकतात सगळं मिश्रण काढून एका प्लास्टिकच्या पिशवीत घेतलं आणि छान असं एका हाताने एकजीव केलं. आणि जे काही कागद होते ना ही सगळी प्लॅनिंग आधीच केली होती, त्यामुळे मला आज अजिबात टेन्शन नव्हतं. कागदांना छान तेल लावून घेतलं आणि आता मी एकटी पण या पापड्या आरामात करू शकते अशा पद्धतीने सगळं नियोजन लावलंय. सकाळी टेरेसवरती अजिबात ऊन नसतं, उलट छान अशी थंड हवा असते, त्यामुळे मस्त अशी कामं होतात. आणि घरातली कामं काय ती घरी खाली गेल्यावर नंतर दिवसभर आपली चालतात. सो इथे थोडाफार असं गोळा करून घेते 2-4 पापडांचा आणि त्यानंतर पापड करायला घेतले. पापड्या करायला जितक्या सोप्या आहेत ना खायला तर तितक्याच भारी लागतात. अनुला खूप जास्त या पापड्या आवडतात म्हटलं, त्याच्यामुळेच या पापड्या मी सगळ्यात पहिले बनवायला घेतल्या. आणि बघू शकतात खूप छान आणि गरम गरमच करायला घ्यायच्या, खूप पटकन व्यवस्थित दाबल्या जातात. एकदा की मिश्रण थंड झालं की मग त्या जाड होतात. मी पातळच करते की जेणेकरून त्या छान अशा होतात. आणि बसल्या बसल्या लगेच करायच्या आणि तिथं टाकायचं. 2च किलोचं असल्यामुळे अर्धा तास खूप होतात या पापड्या करायला. आणि त्यामुळे मग घरच्या घरी या मागच्याही वर्षी मी केल्या होत्या आणि याही वर्षी केल्या, ज्या की खूप अप्रतिम झाल्या होत्या. सो चला नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आणि ना एखादी गोष्ट कधी चुकतेच आपल्याकडनं किंवा थोडीशी मिस्टेक होते, पण आता जसं माझ्याकडनं आता मी बटाटे स्मॅश केले तर नेक्स्ट टाईम मी ते किसून टाकणार आहे. ही गोष्ट मला आत्ता कळाली. आता अनु बोलला की मग मीही करू लागतो. सिम्पल असं मी त्याला गोळे बनवून देत होते आणि तो त्यामध्ये फक्त प्रेस करत होता आणि बसल्या बसल्या मी लगेच टाकत होते. त्यामुळे त्यांची मदत झाली. मुलांना थोडंसं शिकायलाही मिळतं. आणि आपलं किती कसं की असे ना छोटं की असे ना आपली मुलं आपल्याला कायमच कामं येत असतात. त्यांचाही वेळ जातो आणि त्यांना खरं कळतं की करण्यामागे मेहनतही किती असते. आणि शिवांशचं असं चाललं होतं की मम्मा मलाही करायचं आहे. म्हटलं थांब जरा त्याचं होऊ दे, त्याची हौस झाली की मग तू कर असं.
अनु उठून गेला आणि त्यानंतर मग शिवांशचं होतं, मम्मा मी दाबतो, तू फक्त असं सगळं ठेवत जा. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी पण हौस होऊ दे. म्हणून तोही मला मदत करायला इथे बसला. आणि मुलांना लहान असतात तोपर्यंत त्यांना आवडतात या सगळ्या गोष्टी करायला, आणि मोठं झालं की मग ते लक्षही देत नाही, असं प्रत्येकाचंच असतं. चला, बोलता बोलता मस्त असे पापड झाले आणि बघू शकतात इतके सुंदर दिसत आहेत ना. पापड्या माझ्या करून झाल्या सकाळी सकाळी. मग जास्त वेळ बसलं की ऊन तिथे लागतं, आणि सकाळी लवकर करण्याचं कारण असं की सकाळी जी आपण जेवढ्या लवकर करतो ना तितक्या लवकर मग त्याच्यावरती पापड येते, आणि धूळ जी आहे ना ती त्याच्यावरती बसत नाही. आता 1-2 तासानंतर मी जाऊन त्याच्यावरती साडी अशी टाकणार आहे, जेणेकरून मग कबुतरे चिमण्या वगैरे काही घाण करणार नाही. अशा पद्धतीने लवकर केल्यामुळे ना लवकर सुकतात पण, आणि आपल्याला घरातली कामंही करायला होतात. चला, आता मुलांची आंघोळ चालू आहे आणि मला बनवायचा आहे नाश्ता. सो मी रात्रीच आहे ना तयारी करून ठेवली होती. मस्त असं उत्तप्पा किंवा डोसा म्हणू शकतात, छान असं पीठ बनवून ठेवलंय. आणि बघू शकतात दिवशी मी तूप केलं होतं आणि त्याचं मी ताक लावलं होतं. म्हणजे तुपापासून जे आपण पाणी काढतो त्याच्यामध्ये मी थोडंसं दही टाकलं विरजण, आणि त्याचं ताक बनवलं होतं. त्याची 1 दिवस कढी पण मस्त अशी बनवली, आणि उरलेलं जे ताक आहे ना ते याच्यामध्ये टाकून दळलं होतं. पाण्याऐवजी ताक टाकून दळलं, आणि इतकं मस्त लागतं ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सो आता फटाफट उत्तप्पे बनवते, नाश्ता देते. आणि आज 10वीचा पेपर असल्यामुळे अनुचं स्कूल आहे 2:30 वाजता, तर म्हणूनच मी आजचा हे दिवस घेतला, कारण की मग खूप धावपळ होते फटाफट त्यांचा टिफिन वगैरे करणं. सो असा थोडासा मला जसा वेळ मिळेल तसा बनवणार आहेत काही गोष्टी ज्या मला येतात. सो चला, आता पीठ रेडी असल्यामुळे ना हे खूप इझी झालं, आणि झटपट असा नाश्ताही सकाळी होणार होता. आणि बघू शकतात मस्त अशी चटणीही बनवली, तडका दिला, आणि मस्त रात्रीच आधी तयारी केली होती. चपात्या लाटणं हे करणं दमायला होतं, आणि याने कसं एकदा खाल्लं की लवकर भूकही लागत नाही. सो उत्तप्पेही छान झाले होते. आणि दुपारच्या जेवणात म्हणजे काही पीठ उरणार होतं, म्हटलं फक्त बटाट्याची चटणी बनवूया, कारण की उकडलेले बटाटे मी ऑलरेडी काढून ठेवले, म्हणजे कसं की थोडंसं आपलं टेन्शन कमी व्हावं असं थोडंसं प्लॅनिंग केलेलं होतं ना, त्यामुळे इतकं करून दमल्यासारखं अजिबात वाटलं नव्हतं. मस्त असं उत्तप्पा खाल्ला, नाश्ता केला, त्यानंतर मग घरातली बाकीची कामं केली, आणि ते सगळं झाल्यानंतर फक्त चटणी बनवून छान असे गरमागरम डोसे काढले, आणि तेही दुपारचं जेवण मस्त असं झालं. आणि तुम्ही बघू शकता उत्तप्पे किती छान झाले, आणि ताक टाकल्यामुळे ना मस्त असे ते आंबट अशी चव लागते त्याला. मग कुठली चटणी जरी नसली ना तरी खायला खूप भारी लागतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर मस्त अशी जाळीच पडते, तुम्ही बघू शकतात. आणि एवढी सॉफ्ट झाले होते ना ताकामुळे. चला, हे सगळं झालं. त्यानंतर मी टेरेसवर आले होते, कारण की आपण पापड्या बनवल्या, आणि फक्त एकदा बनवून त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, सतत त्याच्याकडे लक्षही द्यावं लागतं. आता एक बाजू छान सुकली होती म्हणून ती पलटी करून दिली, जेणेकरून दुसरीही बाजू छान सुकेल. आणि ऊन इतकं प्रचंड होतं ना की पापड्या तरीही मी 2-3 दिवस तर वाळवणार आहेतच, पण तरीही त्या अशा पद्धतीने त्याकडे लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून त्या खूप छान येतात आणि धूळ त्याच्यावरती जात नाही. त्यामुळे काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी चप्पल घालायचे विसरले होते आणि एवढे पायाला चटके बसत होते. सो अशा पद्धतीने पापड्या छान झाल्या. काही पापड्यांचं थोडंसं तुम्ही बघताय की तुकडे का पडले, तर मी जो बटाटा स्मॅश केलेला होता त्या अखंड बटाटा जर राहिला तर हे असं होऊ शकतं. त्यामुळे ठरवलं की नेक्स्ट टाईम कधी करेल तर त्याचं किसून घेणार, जेणेकरून तो छान एकजीव होईल. पण पापडी चवीला खूपच भारी झाली होती, तुम्ही त्याचा कलर बघू शकतात. सो पापड्या वगैरे उलट्या केल्या, त्याच्यानंतर खाली आले, छान असा डोसा बनवला. सकाळची चटणी होती त्याच्यामुळे ती एक चटणी आणि आलू बटाट्याची चटणी बनवली. डोश्याला कलर बघा किती भारी आलाय. सगळं आवरलं. त्यानंतर अनुने स्कूलची तयारी केली. 2:30 वाजता त्याचं स्कूल होतं. त्याच्यानंतर मीही थोडा आराम केला. संध्याकाळी मस्त पापड्या गोळा करून आणल्या. तर पापड्या बघू शकता तुम्ही किती मस्त झाल्या. वाळवायच्या आहे अजून 2-3
दिवस. फायनली पापड्या बनवून झाल्या आहे आणि त्याचबरोबर मिरचीही दळून झाली. मिरची तुमच्यासोबत मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल, कारण की ती जस्ट आणली आहे आणि मग तुम्हाला कलर कसा आला काय वगैरे सगळं काही दाखवणार आहे. पण सध्या पापडी मी तळून दाखवते कशी झाली आहे ते. तर तुम्ही पापडीची साईज बघू शकतात, एक पापडी केवढी आणि ती नंतर फुलते कशी. सो चला आता परत तुम्हाला मी पापडीही तळून दाखवते. इतक्या सुंदर झाल्या होत्या, मुलांना खूप जास्त आवडल्या, कारण की जितका त्याचा कलर दिसतोय ना तितक्या त्या खायला तिखट अजिबात नाही आहे. त्यामुळे आणि ही आपण वेफर्स असो किंवा बटाट्याचा काही असो कोणाला खायला आवडत नाही. त्यामुळे चला मस्त झालं आहे. त्यामुळे तो आनंद एक वेगळा होता की आपण जी काही वर्षभरासाठी वस्तू बनवतोय ना ती खूप छान झाली आणि मस्त कुरकुरीतही झाली. त्यामुळे मुलंही छान एन्जॉय करताय. कशी झाली पापडी?